नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. सर हा आपला हाऊस ऑफ डेव्हॉप्स हा चॅनल आहे. याच्यामध्ये मी डेव्हॉप्स रिलेटेड कंटेंट टाकणार आहे. मोस्टली इन मराठी. आपल्या कॉलेज स्टुडंटसाठी जे ऑलरेडी प्रोफेशनल आहेत, त्यांना त्यांचं करियर ट्रान्झिशन करायचं आहे, डेव्हॉप्समध्ये स्विच मारायचं आहे, हायर पॅकेजवर, त्यांच्यासाठी हा चॅनल असणार आहे. तर फक्त तुमचे शुभेच्छा पाहिजेत आणि तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आय विल मेक शुअर की आपल्या ह्या चॅनलवर सगळ्यात बेस्ट मराठी कंटेंट असेल डेव्हॉप्स रिलेटेड. थँक्यू. आजचा व्हिडिओ हा लिनक्स कमांडचा पार्ट 2 आहे. याच्यामध्ये अगेन आपण किलर कोंडा ही वेबसाईट यूज करणार आहोत. या वेबसाईटमध्ये आपल्याला प्री बिल्ट लिनक्स एन्व्हायरमेंट मिळतं आणि त्याचा यूज करून आपण आपल्या लिनक्स कमांडची प्रॅक्टिस करू शकतो. सो लेट्स गेट स्टार्ट. चेंज मोड वगैरे बघितलं. नेक्स्ट कमांड इज चेंज मोड झाले. आता मेक डायरेक्टली बघितली होती ना आपण, मेक डायरेक्टली. आता ह्याच्यात अजून एक डायरेक्टली बनवू सब डायरेक्टली. ओके, ही झाली सब किंवा सन डायरेक्ट. ओके फाईन, स्पेलिंग मिस्टेक झाली. आता आपण सीडी करून चेंज डायरेक्टली करून त्याच्यामध्ये सन डायरेक्टलीमध्ये जाऊ. ओके, त्याच्यामध्ये आता काहीच फाईल नाहीत. आपण कुठं आलोय? ठीक आहे, सन डायरेक्टलीमध्ये आलो. ओके, त्याच्यामध्ये काही फाईल नाही. आता जसं जसं तुम्ही आता ह्याच्यात अजून एक मेक डायरेक्टली करू शकता. मेक डायरेक्टली सब डायरेक्टली सीडी. हे असं डायरेक्टली स्ट्रक्चर वाढत जातं. डेव्हऑप्सच्या सन डायरेक्टली सब डायरेक्टली जसं तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही करू शकता. ओके, हे झाले टिपिकल फोल्डर स्ट्रक्चर. ओके, आता ट्री कमांड चालते का बघू आपण. नाही, ट्री नाही चालत हे. हा, म्हणजे ही कमांड ह्याच्यामध्ये इन्स्टॉल नाही, कारण फ्री व्हर्जन असल्यामुळे काही कमांड आहेत त्या चालत नाही. ओके, तर हे असं. आणि ही ऍप इन्स्टॉल जी आहे ही कमांड आहे तुम्हाला इन्स्टॉल करण्यासाठी. लेट्स सी होते का. हा, होते. म्हणजे एखादी कमांड जर तुमच्या ह्याच्यामध्ये अवेलेबल नसेल तर हे जे आहे हे त्याची कमांड आहे की ऍप इन्स्टॉल ट्री. म्हणजे आता ट्री ही कमांड आहे जी ह्या प्लॅटफॉर्ममध्ये अवेलेबल नाही. म्हणजे आता हे बेसिक कमांड सगळीकडेच अवेलेबल असतात, पण अशा काही काही रिक्वायरमेंट स्पेसिफिक कमांड असतात. आता ही एक कमांड झाली पीडब्ल्यूडी. ह्याच्या मागे पण लॉजिक आहे. हे जे एक एक कमांड एका डेव्हलपरनी क्रिएट केलेलं आहे. ज्यावेळेस लिनक्स हे झालं होतं, हे फक्त आपण पीडब्ल्यूडी लिहितो, पण ह्याच्या मागे पण लॉजिक आहे. ह्याच्या मागे पण पूर्णपणे कोड लिहिलेला आहे. आपल्यासाठी पीडब्ल्यूडी, पण बॅकग्राऊंडला हे खूप सारा कोड आहे जो इनिशियली डेव्हलपरने, जे लिनक्सचे डेव्हलपर होते त्यांनी केलेला आहे. आणि त्याचं काम काय की हे आपल्याला फक्त आता सिंपल एक किलर कोंडा जे आपण बघतो हे आपल्यासाठी किलर कोंडा आहे, पण ह्याच्या बॅकग्राऊंडमध्ये खूप आहे. आयपी ॲड्रेस, लोड बॅलन्सर, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तसंच सेम वे इथं पण पीडब्ल्यूडी इज प्रेझेंट वर्किंग डायरेक्टली फॉर अस, पण ह्याच्या मागे पण कोड आहे. तो कोड कसा लाईक सिक्वेन्स ऑफ फ्लो कसा जातो ते मॅडमने एक्सप्लेन केल्यापासून सारखंच मॅडमने एक्सप्लेन केल्याप्रमाणे सेलला जातं, कर्नलला आणि फिजिकलला. म्हणजे आपल्याला रिडेबल फॉर्मॅट काय आहे पीडब्ल्यूडी, आणि त्याचं ट्रान्सलेशन करायचं काम कर्नल किंवा सेल जे आहे ते इन बिटवीन करत असतात. आणि त्यांच्या जे मशीनला जी लँग्वेज मशीनला जी लँग्वेज एक्सपेक्टेड आहे त्या लँग्वेजमध्ये ते ही पीडब्ल्यूडीचं ट्रान्सलेट करतात. आणि सेम वे त्यांच्याकडे रिस्पॉन्स आल्यानंतर तो जो रिस्पॉन्स आलाय तो ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये करण्यासाठी परत अजून रिव्हर्स फ्लो येतो. ओके, फिजिकल टू कर्नल, कर्नल टू सेल आणि सेल टू आपल्याला इथं जे दिसते ते. ओके, तर असा हा फ्लो असतो युनिक्समध्ये. तर आता हे यांनी काय केलेलं आहे प्रोसेसिंग. ठीक आहे, आता आपण बघू यांनी न्यूली इन्स्टॉल हे झालं. आपल्याला ही ट्री आपल्याला अगोदर अवेलेबल नव्हती कमांड, आता हे ट्री इथं दिलेलं आहे. काय झालं इथं ट्रीमध्ये. आता आपण काय करू, थोडं बॅक साईडला जाऊ. म्हणजे आता हे सीडी डॉट डॉट हे एक डायरेक्टली पाठीमागे जाणार, हे दोन सब डायरेक्टली पाठीमागे जाणार. ओके, पीडब्ल्यूडी. आता हे डेव्हऑप्स मध्ये आता इथं आपण ट्री स्ट्रक्चर हे करू. ठीक आहे, ट्री स्ट्रक्चर म्हणजे कसं की तुम्हाला ह्या ट्री स्ट्रक्चरमध्ये ह्या डायरेक्टलीमध्ये कुठले पहिल्यांदा डेव्हऑप्स मध्ये काय काय डायरेक्टरी आहेत, ही एक पहिली जी डायरेक्टरी आहे ती डेव्हऑप्स डायरेक्टरीमध्ये ही एक आहे, ही एक आहे. असं एक ट्री स्ट्रक्चर काइंड ऑफ तुम्हाला देतं. म्हणजे तुमच्या ह्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये किती फाईल्स आहेत, किती सब डायरेक्टरीज आहेत, हे सगळे डिटेल्स ह्याच्यामध्ये ट्री कमांडमध्ये मला मिळतं. ओके, ही झाली ट्री कमांड. आता आपण काय करू, जसे मेक डायरेक्टरी केली होती तसंच ती आता डायरेक्टरी रिमूव्ह करायची पण कमांड आहेत. ओके, आपण आलो पीडब्ल्यूडी मध्ये. या डायरेक्टरीमध्ये आता ह्याच्यामध्ये फाईल्स नाहीत. टच demo1.txt. ओके, आता आपण इथं आहे, तर हे आपल्याला कुठे सब डायरेक्टरीमध्ये एक डायरेक्टरी बॅक साईड गेलो, पीडब्ल्यूडी केलं. आता इथं केलं, ह्याच्यात आपल्याकडे ही डायरेक्टरी. आता आपण मेक डायरेक्टरीने काय केलं, डायरेक्टरी क्रिएट केली. आता सेम वे आपण काय करायचं, RMDIR. RMDIR म्हणजे रिमूव्ह डायरेक्टरी. ओके, मग काय म्हणते. हा, तर आता आपण काय केलं, ही डायरेक्टरी जर एमटी असते, आता समजा इथे एक आपण मेक डायरेक्टरी करू दुसरी सॅम्पल2. ठीक आहे, आता पीडब्ल्यूडी मध्ये ह्या दोन डायरेक्टरी झाल्या. आता ही ही जी डायरेक्टरी आहे त्याच्यामध्ये फाईल्स आहेत, त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला हे डिलीट करून दिलं नाही. आणि ही जी आहे त्याच्यात काहीच फाईल नाही. आपण बघू आता हे डिलीट करून देते, रिमूव्ह डायरेक्टरी सॅम्पल. ठीक आहे, हे रिमूव्ह करून दिलं. RMDIR म्हणजे रिमूव्ह डायरेक्टरी. हे रिमूव्ह करून दिलं कारण ह्याच्यात काहीच फाईल नव्हती. आता ह्याच्यात फाईल आहेत, फाईल असल्यामुळे ते आपल्याला डिलीट करून देत नाही. तर आता ह्याच्यामध्ये पण सेम -R जर ऑप्शन आपण वापरलं, -R आणि सब डायरेक्टरी, म्हणजे आपण काय सांगतो, ही डायरेक्टरी पण डिलीट कर आणि रिकर्सिव्हली त्याच्या आतलं पण सगळं डिलीट कर.
ओके, आता हे स्मॉल डायरेक्टली का बघू, स्मॉल आहे का कॅपिटल. आता हे काय सांगतोय, आता आपल्याला हे माहित नाही रिकर्सिव्हली हे आज क्रिएट करताना आपण काय चेंज मोडमध्ये हे रिकर्सिव्हली चालतं, फाइंड मध्ये रिकर्सिव्हली चालतं, पण ह्या रिमूव्ह डायरेक्टरीमध्ये चालत नाही. ठीक आहे, आता आपल्याला काय केलं, जर हे कमांड जर व्यवस्थित नसेल तर हे काय करतं, इनव्हॅलिड ऑप्शन हायपन आर. आणि हे काय सांगतं, हे रिमूव्ह डायरेक्टरीमध्ये हे हायपन आर ऑप्शन नाही. ओके, तर जर ऑप्शन नाही तर काय करायचं, तर जे जे ऑप्शन अवेलेबल आहे त्याच्यासाठी ही कमांड रन करा असं सांगते. ओके, तर आता हे रिमूव्ह डायरेक्टरी हायपन हेल्प केलं, म्हणजे ही प्रत्येक कमांडसाठी, म्हणजे ही जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल किंवा ह्याच्यात कुठले कुठले ऑप्शन, ही झाली बेस कमांड. ह्याच्या पुढे जे ऑप्शन आहेत हायपन आर वाले, हायपन एलआरटी वाले, असे खूप सारे ऑप्शन असतात प्रत्येक कमांडमध्ये. ते जर बघायचे असेल तर हे रिमूव्ह डायरेक्टरी हायपन हायपन हेल्प केलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये डिस्प्ले होतात. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय ऑप्शन आहे, हायपन पी, रिमूव्ह डायरेक्टरी अँड इट्स अँसेस्टर. म्हणजे जसं ह्याच्यामध्ये हायपन आर हे ऑप्शन होतं चेंज मोडसाठी रिकर्सिव्हली, ह्याच्यासाठी हायपन पी आहे. म्हणजे हे काय करते, रिमूव्ह डायरेक्टरी अँड इट्स अँसेस्टर. ठीक आहे, म्हणजे यांनी एक्झाम्पल पण दिले, रिमूव्ह डायरेक्टली हायपन पी एबीसी केलं तर हे एबीसी पण डॉट करणार, एबी पण क्रिएट करणार, ए पण, म्हणजे एच्या पुढचे जेवढे आहेत ते सगळे रिकर्सिव्हली सगळ्यांना डिलीट करणार. ओके, हायपन वी म्हणजे तुम्हाला आउटपुट बुरबस मोडमध्ये पाहिजे असेल तर. ठीक आहे, आता आपण हायपन आरच्या ऐवजी हायपन पी, आता हे स्मॉल पी आहे, ट्राय करू. नाही होत, तरी पण नाही होत. ठीक आहे, आता हे काय, रिमूव्ह डायरेक्टली आणि इट्स अँसेस्टर एक्झाम्पल. डिरेक्टरी एमटी असेल तरच ते रिमूव्ह करता येत, तर आपल्याला फक्त आरएम यूज करावं लागेल, आरएम हायफन आरएफ आणि मग डिरेक्टरी नेम. करेक्ट 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 करेक्ट, गुड कॅच गुड कॅच. आर एम हायपन आर एफ, बरोबर आहे. रिमूव्ह आणि रिमूव्ह फोर्सफुली. करेक्ट, गुड वन. कोणी मधुसूदनने सांगितलं ना? येस सर. हां, गुड कॅच गुड कॅच. तर हे आता हे काय झालं, आरएम हायपन आरएफ, आरएम हायपन आरएफ मध्ये कसं झालं, तर हे झालं सब डायरेक्टली. म्हणजे आता हे काय करणार, डायरेक्टली तुमची एमटी नव्हती त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये रिमूव्ह डायरेक्टरीमध्ये त्यांनी हे करून दिलं नाही. पण आता हे यांनी ऑप्शन तर हे दिलेले, ऍक्च्युअली हे चालायला पाहिजे होतं, पण मे बी ह्याच्यात अजून काहीतरी हे करायला पाहिजे. रिमूव्ह डायरेक्टली हायपन एबीसी हायपन पी मध्ये हे म्हणजे पूर्ण बहुतेक पूर्ण पाथ द्यायची ह्याच्यात, जे आपण इथं एबीसी देतोय, म्हणजे हायपन पी ने जर आपल्याला डिलीट करायचं असेल. ठीक आहे, आता अजून एकदा आपण क्रिएट करू, मेक डायरेक्टरी सब डायरेक्टरी. आता एक रिमूव्ह झालेली आहे, आता ह्याच्यात काहीच नाही आपल्याला, म्हणून सांगतो ह्याच्यात आपण आहे आता ह्याच्यामध्ये अजून एकदा मेक डायरेक्टरी सब डायरेक्टरी क्रिएट करू. ओके, आता आपण सीडी टू सब डायरेक्टरी, ह्याच्यात आपण एक दोन फाईल क्रिएट करू, ती टच सॅम्पल डॉट टीएक्सटी, टच सॅम्पल टू डॉट टीएक्सटी. ओके, तर आपण आता इथं आहे, तर आता आपल्याला ही कमांड जी आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे हे फक्त डायरेक्टरी स्ट्रक्चरसाठी आहे. म्हणजे आता हे आपण रिमूव्ह जे आहे, फक्त रिमूव्ह जर केलं तर ते आरएम केलं तर ते डायरेक्टली आणि फाईल दोन्ही ट्रीट करतं. पण रिमूव्ह डायरेक्टली आपण स्पेसिफिक करतोय, त्याच्यामुळे ह्याच्या आत जर डायरेक्टरी असेल, आता समजा आपण काय करू, अजून एक फोल्डर ऑब्झर्व. ठीक आहे, आणि आता आता कमांड ट्राय करूया. आता आपण ह्याच्यामध्ये सब डायरेक्टरी आणि सॅम्पल सॅम्पल स्टार करू आपण. त्याच्यामध्ये सॅम्पल स्टार म्हणजे सॅम्पल दोन्ही दोन्ही सॅम्पल फाईल आहेत ना, ते दोन्ही डिलीट होणार, म्हणजे सॅम्पल टू पण होणार आणि हे पण होणार. ओके, नाही, नॉट डायरेक्टली. आता ही जी फाईल आहे तर त्याच्यामध्ये हे नाही. आता आपण काय करू, ह्याच्यामध्ये जाऊन अजून एक डायरेक्टरी क्रिएट करू. म्हणजे रिमूव्ह डायरेक्टरी आहे ती फक्त डायरेक्टरीसाठी आहे, ते फाईलमध्ये डायरेक्टरी होत नाही. म्हणजे हायपन आर ऑप्शन त्याच्यामध्ये चालत नाही, हायपन पी पण चालत नाही. आता नेक्स्ट डायरेक्टरी, हे आलो आपण या नेक्स्ट डायरेक्टरी. आता आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह डायरेक्टरी हायपन पी, आपण बॅक साईडला जाऊ. हे ह्याच्यामध्ये नाही, आपल्याला थोडं सब डायरेक्टरीमध्ये जावं लागणार, बॅकला जावं लागणार, ते सगळं सोडून टाकेल. ठीक आहे, तर रिमूव्ह डायरेक्टरी करायचं आपल्याला विथ हायपन पी, सब डायरेक्टरीमध्ये आलं, नेक्स्ट डायरेक्टरीमध्ये. आता ही डायरेक्टरी, आता हे रिमूव्ह करायला पाहिजे ते. अच्छा, सब डायरेक्टरीमध्ये पण फक्त आता ह्याच्यामध्ये काय दिलं, फेल टू रिमूव्ह डायरेक्टरी, म्हणजे आता सब डायरेक्टरीमध्ये पण आपल्याला फाईल्स आहेत, म्हणजे फक्त डायरेक्टरी स्ट्रक्चरच हे रिमूव्ह करते. ओके, रिमूव्ह डायरेक्टरी हे फक्त डायरेक्टरी असेल तरच रिमूव्ह करते, पण ह्या सब डायरेक्टरीमध्ये ही डायरेक्टरी आहे पण फाईल्स पण आहेत. तर आता आपण काय करू, त्याच्यामध्ये फाईल रिमूव्ह करू आणि देन विल ट्राय. ते झिरो बाईटच लागतं सर आरएमडीआयआर साठी. हा, म्हणजे सब डायरेक्टरी 0 बाईट लागते. हो हो. ठीक आहे, तर हे जे आहे, आता आपण काय करू, रिमूव्ह, ह्याच्यात नेक्स्ट डायरेक्टरी क्रिएट झाली नाही का? नाही, अच्छा, हां, बरोबर आहे. तर आता आपण काय करू, ह्याच्यात रिमूव्ह सॅम्पल फाईल सॅम्पलला स्टार्ट करू. ठीक आहे, तर ह्याच्यात आता काय राहिलं नाही. ठीक आहे, पीडी डॉट डॉट, नाही, आपण दुसऱ्या डायरेक्टरीमध्ये
ह्याच्या कुठल्या डायरेक्टरी आहेत? सब डायरेक्टरी, डी सब डायरेक्टरी आणि नेक्स्ट डायरेक्टरी. डायरेक्टरी उडाली का? ओके, म्हणजे ही जी कमांड होती, ही कमांड चालली आपली जी आहे ती. कुठे गेली? ही वाली. म्हणजे ही जी कमांड होती ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, ही डायरेक्टरी उडवली सब डायरेक्टरी. पण फक्त ह्या बाकीच्या जी सब डायरेक्टरी आहे, हे ज्या फाईल्स आहेत त्याच्यासाठी त्यांनी एक एरर दिला. म्हणजे ह्या कमांडमध्ये त्यांनी ही कमांड हाफ सक्सेसफुल झाली. म्हणजे ज्या आहेत ती नेक्स्ट डायरेक्टरी इथंच उडवली त्यांनी, कारण आता आपल्याला ती मिळतच नाहीत. नो सच डायरेक्टरी. कळलं? तर हे असे बिहेवियर असतात. तर तुम्ही हे सगळे ह्याच्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत, त्याच्या प्रत्येक कमांडमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. म्हणजे सीडी एल मध्ये आहेत. आता एल एस हायफन हेल्प केलं तर ह्याच्यामध्ये एवढे सगळे ऑप्शन आहेत. ऑल करायचं, डॉट वाजता हाय कुठल्या ऑल फाईल क्रिएट लिस्ट करायच्या, ऑलमोस्ट ऑल हे सगळे ऑप्शन आहेत. हे ट्राय करा जे आहेत ते. ओके, म्हणजे सगळे एवढी गरज नाही. फक्त LSLRT, CD, PWD, TH मोड, VI हे अशा सगळ्या गोष्टी आहेत. तेवढ्या आपण ह्याच्यामध्ये असतात फाईल मॅनेजमेंटशी रिलेटेड. ओके, हे जे कमांड्स आहेत ते होत्या फाईल मॅनेजमेंटशी रिलेटेड. ओके, आणि आता आपण फाईल्स व्ह्यू करू. ब्रेक वगैरे घ्यायचा आहे का 5-10 मिनिटाचा? ठीक आहे, 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आपण. काय तुमचे